सोलापूरकर हो नमस्कार। एक TMC म्हणजे किती याचं एकक आज मी आपल्याला सांगणार आहे। एक TMC म्हणजे जवळपास 28 अब्ज 31 कोटी 68 लाख आणि 47,000 लिटर एवढं पाणी। म्हणजे विचार करा, उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता 123 TMC आहे। त्यामुळे किती कोटी पाणी या उजनी धरणात साठलं जातं याचा आपल्याला अंदाज येईल। कारण उजनी हा सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील महाअजस्त्र महाकाय प्रकल्प आहे। कारण हा पाणी साठवण क्षमतेच्या बाबतीत उजनी धरण हा राज्यातला एकमेव प्रोजेक्ट आहे, एकमेव सर्वात मोठा प्रकल्प आहे। कोयनेची पाणी साठवण क्षमता 105 TMC आहे। जायकवाडी या धरणाची पाणी साठवण क्षमता 103 TMC आहे। तर आपल्या उजनी धरणात 123 TMC एवढं प्रचंड पाणी साठवलं जातं। सोलापूर शहराची एकूण चौरस किलोमीटरमध्ये अंतर पाहिलं तर 178 चौरस किलोमीटर हे सोलापूर शहराचं क्षेत्रफळ आहे। आणि उजनी धरण ज्यावेळेस 110% भरेल किंवा 100%च्या वर भरेल त्यावेळेस या उजनी धरणानं जो पाणी साठवण केलेला एरिया असेल तो आपल्या सोलापूर शहराच्या क्षेत्रफळाच्या जवळपास 3 पट असतं। म्हणजे 450 ते 550 चौरस किलोमीटर एवढ्या परिक्षेत्रावरती उजनी धरणाचं हे पाणी साठलं जातं। आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की भीमा नदीवरती हे उजनी धरण बांधले। भीमा नदीचा उगम हा सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये भीमाशंकर या ठिकाणी होतो आणि भीमाशंकरपासून ही नदी पुण्यापर्यंत वाहत देते। आणि या भीमा नदीच्या ज्या उपनद्या आहेत, मुळा नदी, मुठा नदी, इंद्रायणी, घोड, कुकडी आणि मीना या ज्या उपनद्या आहेत, या उपनद्यांचं सगळं पाणी हे उजनी धरणात येतं। आणि दौंड या ठिकाणी हे सर्व पाणी मोजलं जातं। आज सकाळी 6च्या आकडेवारी पाहिलं तर 1,12,000 क्युसेक वेगाने उजनी धरणात पाणी येत होतं। आणि आज सकाळी 9च्या आकडेवारी पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हे पाण्याचा प्रवाह थोडा कमी झालेला आहे, परंतु 98,000 क्युसेक एवढ्या प्रचंड वेगाने उजनी धरणात आजही पाणी येते। जे 4 दिवसापूर्वी उजनी धरणाची पाणी क्षमता ही 48 TMC एवढ्या खाली म्हणजे -28 एवढ्या खाली आलेलं धरण अवघ्या 3च दिवसामध्ये प्लसमध्ये जाऊन आज सकाळी 9च्या आकडेवारी आपण पाहिलं तर +5% एवढं पाणी साठवण या धरणामध्ये झालेलं आहे। आणि आज संध्याकाळपर्यंत हे उजनी धरण +20% जाईल। आणि जो काय पाण्याचा प्रवाह आता येण्याचा सुरू आहे त्याच्यावरती पाहिलं तर 100% हे उजनी धरण +50% व्हायला काही हरकत नाही। उजनी हा महाप्रकल्प आहे आणि ह्या प्रकल्पामध्ये प्रचंड अशी पाणी साठवण क्षमता असल्यामुळं उजनी धरणावरती सोलापूर जिल्हाच नव्हे तर अहिल्यानगर असेल तसेच पुणे जिल्हा असेल याची सर्व कारखानदारी, विविध प्रकारच्या कंपन्या आणि शेती यावरतीच फुललेली आहे। भीमा नदी जी आहे ती जवळपास 500 ते 600 किलोमीटर पुणे जिल्ह्यातून आणि सोलापूर जिल्ह्यातून प्रवास करते। त्यामुळे ह्या भीमा नदी काठचा जो परिसर आहे तो हिरवागार आणि निसर्गरम्य करण्यामध्ये या उजनी धरणाचं तसेच भीमा नदीचं खूप मोठं असं योगदान आहे। आपल्या सगळ्यांना हेही माहीत असेल की 2च दिवसापूर्वी लोणावळ्यामध्ये तब्बल 1200 मिलीमीटर एवढा अवघ्या 24 तासात पाऊस झाला। लोणावळ्याचा पाऊस पडला तरी देखील आपल्या उजनीला याचा फायदा होतो। कारण लोणावळ्यामधून हे पाणी इंद्रायणी नदीमध्ये येतं आणि इंद्रायणी नदी पुन्हा ही भीमा नदीला तुळापूर या ठिकाणी मिसळते। त्यामुळं तसेच खडकवासला धरण असेल, पानशेत असेल, टेमघर असेल, वरसगाव डॅम असेल, पाणसा धरण असेल, ह्या सर्व धरणाचं पाणी खडकवासल्यातून मुठा नदीत येतं आणि मुठा नदीतून ही परत मुळा नदीमध्ये पाणी येतं। मुळा मुठाचा संगम पुन्हा तुळापूर या ठिकाणी भीमा नदीत हे पाणी मिसळतं। भीमा नदीतून पुन्हा हे उजनीमध्ये हे पाणी येतं। त्यामुळं लोणावळ्यापासून कुठल्याही घाटमाथ्यावर पुण्याच्या पश्चिम भागाचा विचार केला, पुण्याच्या पूर्व भागाचा विचार केला तरी लक्षात येईल कुठंही घाटमाथ्यावर पाणी कोसळलं किंवा असा पाऊस तुफान झाला तर याचा फायदा या उजनी धरणाला नक्की होतो। गेल्या 8 ते 10 दिवसापासून सोलापूर शहरामध्ये रिमझिम पाऊस देखील नाही। असं असताना महाबळेश्वर असेल, लोणावळा असेल, तसेच भीमाशंकर असेल आणि भीमा खोरे असेल यामध्ये तुफान अशी अतिवृष्टी होते आणि या अतिवृष्टीचा फायदा उजनी धरणाला झाला आहे। त्यामुळे उजनी झपाट्यानं भरत आहे। काय अशी वेळ येते का काय असं वाटू लागलेलं आहे। एकीकडे उजनी धरण भरू लागलेलं आहे आणि अद्याप सोलापूर जिल्हा असेल तसेच मराठवाड्याचा काही भाग असेल हा पूर्णपणे कोरडा ठाक आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या 5 जिल्ह्यांचा समावेश होतो। मात्र सोलापूर हा एकमेव जिल्हा यंदाच्या वर्षी पावसापासून वंचित राहिला आहे। सांगली असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, पुणे असेल या ठिकाणी मुसळधार असा पाऊस सुरू आहे। इथले नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत। सोलापूरवर अद्याप वरुणराजा प्रसन्न झाला नाही।
असं असलं तरी उजनी धरण भरतंय ही समाधानाची बाब आहे आणि असाच पाण्याचा प्रवाह सुरू राहिला अजून 7 ते 8 दिवस घाटमाथ्यावर आणि भीमा खोऱ्यामध्ये तुफान पाऊस पडेल असा अंदाज आहे। त्यामुळे अशीच परिस्थिती राहिली तर असंच चित्र निर्माण होईल, एकीकडे भीमा नदीला पुन्हा पूर येईल आणि सोलापूर जिल्हा मात्र पावसासाठी आसोसलेला असेल। त्यामुळे आपण सगळ्यांनी एक विचार केला पाहिजे, उजनी जे महाकाय प्रकल्प आहे 123 TMC एवढं पाणी साठवण क्षमता असलेल्या धरणाचं पाणी आपण योग्य पद्धतीनं वापरलं पाहिजे। 2च TMC पाणी सोलापूर शहराला वर्षासाठी पुरतं। त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा मी सांगतो, 1 TMC म्हणजे जवळपास 28 अब्ज 31 कोटी 68 लाख आणि 47,000 लिटर एवढं पाणी असतं आणि सोलापूर शहराला वर्षासाठी फक्त 2 TMC पाणी लागतं। राज्यातील सगळी धरणं एकीकडं आणि उजनी धरण महाकाय प्रकल्प असल्यामुळं त्याची धरण क्षमता, त्याची पाणी साठवण क्षमता ही वेगळीच आहे। त्यामुळे उजनीचं वरदान सोलापूर जिल्ह्याला लाभलं आहे, म्हणूनच आपण सर्व समाधानी आहोत। एवढंच नव्हे तर आपली हरित क्रांती, धवल क्रांती ही उजनी धरणावर झाली आहे। त्यामुळे आपण उजनीचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत। किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प। सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध। किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर। संपर्क 77 800 43 800।